नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष माजी महापौर इद्रिस नायकवडी पत्रकार परिषद। अजितदादांकडे निधी मागायचा संबंध नाही, ज्याच्या त्याच्या नेत्यांकडे निधीसाठी पाठपुरावा करायचा असतो, इद्रिस नायकवडी यांचा टोला। प्रवेशाचा उद्देश जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत कोणालाही पक्षप्रवेश नाही। जायचं एका कारणासाठी, लोकांना दाखवायचं एक कारण। नायकवडी यांचा बागवान आवटी यांच्या गटावर निशाणा। पुढे राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष माजी महापौर इद्रिस नायकवडी काय म्हणाले पहा। आज माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची राज्याची जबाबदारी सोपवून 2 महिने पूर्ण झाले आणि त्या 2 महिन्याच्या कालावधीत 2 भाग आहेत। त्यात एक संघटनात्मक काही काम झालं आणि दुसरी गोष्ट अल्पसंख्याकांच्या मूळ प्रश्नासंदर्भात आमच्याकडून काय केलं जातं आहे, काय करणार आहे याबद्दलचं विश्लेषण व्हावं हा उद्देश आहे। आज 2 महिन्यापूर्वी नामदार अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अचानकपणानं राज्याच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी माझ्यावर अल्पसंख्याक विभाग प्रमुख म्हणून दिली। त्याबरोबर मला एक वसीम बुरहान म्हणून एक सहकारीही दिले की त्यांनी मला मदत करावी आणि बाकीचेही इतर काही सिनियर मंडळी माझ्याबरोबर त्या ठिकाणी मदतीला आहेत। या 2 महिन्याच्या काळात यापूर्वी अल्पसंख्याक विभाग हा या पक्षात होता, पण त्याचं कोणतीही ॲक्टिव्हिटीज म्हणून काही झालं नाही। केवळ प्रदेश कार्यकारिणी जाहीर व्हायची आणि ते लोक आपलं पदं घेऊन आपलं फिरायचे। प्रत्यक्षात खालनं याची बांधणी मजबूतपणानं व्हावी पक्ष संघटनेची, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील होतो। परवाच 17 तारखेला त्या ठिकाणी मुंबईला कार्यक्रम झाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले आम्ही अल्पसंख्याकांचे जिल्हा विभाग किंवा जिल्हाध्यक्ष नियुक्त केले। माननीय अजितदादा, माननीय तटकरे साहेब, माननीय मुश्रीफ साहेब, माननीय ते बाबाजानी दुर्राणी वगैरे अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला आणि त्या सर्वांना नियुक्तीपत्राचं प्रदान करण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून त्या ठिकाणी त्यांना आपापल्या जिल्ह्यात पाठवण्यात आलेलं आहे। एक 10-15 दिवसाच्या कालावधी त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्या 15 दिवसाच्या कालावधीत प्रत्येक तालुका स्तरावरच्या, महानगरपालिका असेल तर शहर स्तरावरच्या वॉर्ड कमिट्या वगैरे त्या सर्व मजबूतपणानं अल्पसंख्याक विभागाच्या बांधल्या जातील आणि प्रत्यक्षात अल्पसंख्याकांच्या मूळ प्रश्नांसंदर्भात काम करण्याची संधी त्या ठिकाणी सर्वांना मिळून जाईल। आज आपण पाहतोय हा झाला पक्ष संघटनेचा भाग, की पक्ष संघटना किती मजबूतरित्या आम्ही बांधतोय आणि बांधणी आमची तशी झालेली आहे। त्याचबरोबर आमची राज्य कार्यकारिणी देखील आम्ही पक्की केली आणि त्याचीही नियुक्तीपत्र त्याच दिवशी दिलेली आहे। त्यामुळं सर्व अल्पसंख्याक समाजातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ह्या निमित्ताने फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आता याबरोबरच अल्पसंख्याकांचे काही मूळ प्रश्न आहेत त्या संदर्भातही माननीय नामदार अजितदादांच्यावर चर्चा झाली आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण त्या संबंधातलं हे आमचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला सांगू इच्छितो की या कालावधीत म्हणजे एक गैरसमज पसरवण्याचा फार मोठा प्रयत्न झाला की महायुतीत आले, भाजपबरोबर यांचं आता युती झालेली आहे। पण एक गोष्ट ठळकपणानं अधोरेखित करण्यात आलेली आहे आमच्याकडून की आमची युती ही राजकीय आहे, वैचारिक नाही। त्यामुळं राजकीय युतीमध्ये केवळ विकासाचा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय नामदार अजितदादांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं असेल प्रत्येक पक्षाची धोरणं ही वेगळी असतात आणि प्रत्येक विषयासंबंधात वेगळी असू शकतात, पण त्याचं कुठेही तोशिष या ठिकाणी अल्पसंख्याकाला लागू न देण्याचं अभिवचन या ठिकाणी अजितदादांनी दिलेलं आहे। जोपर्यंत या सरकारमध्ये अजितदादांनी असं सांगितलेलं आहे की मी आहे जोपर्यंत या सरकारमध्ये, तोपर्यंत अल्पसंख्याकांच्या कोणत्याही हक्कांना किंवा कुठल्याही त्यांच्या विषयांना बाधा येणार नाही अशा पद्धतीचे शब्द नामदार अजितदादांनी दिलेला आहे। त्यामुळं या 2 महिन्याच्या काळात जो काय अनुभव मला आला ते मी आपल्याला या ठिकाणी साझा करतोय की एक तर
ज्या पद्धतीनं इतर समाजाच्या उन्नतीसाठी, शैक्षणिक उन्नती आणि प्रगतीसाठी म्हणून जसं बार्टी, सारथी, महाज्योती या पद्धतीनं काही संस्था शासनानं निर्माण केल्या आणि त्या माध्यमातून त्या समाजाला शैक्षणिक, उच्च शैक्षणिक, तंत्र शिक्षणाचा फायदा त्या ठिकाणी त्या समाज घटकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. तसा प्रयत्न अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत देण्यासाठी म्हणून आज शासन कार्यरत आहे. या ठिकाणी बार्टी वगैरे या धर्तीवरच मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड इन्स्टिट्यूशन असं एक संस्था स्थापन करण्यासंबंधीचं कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. लवकरच ती त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्याची घोषणा होईल. त्यानिमित्तानं अल्पसंख्याक समाज जो शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे किंवा शैक्षणिकदृष्ट्या अल्पसंख्याक समाजाला फार मोठी मदत करण्याची आवश्यकता आहे, ती आवश्यकता त्या निमित्तानं भरून निघेल आणि अल्पसंख्याक समाजातील घटक हे त्या ठिकाणी उच्च शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षणासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांना मदत मिळाल्यानंतर पुढे जातील. हा त्यामागचा एक उदात्त हेतू आहे. त्यामुळं मार्टीच्या घोषणेकडं सर्वसाधारणपणानं सर्वच अल्पसंख्याक समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर ह्या कदाचित लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण ते करत असताना उगाच गडबड घाईनं काहीतरी घोषणाबाजी करायची म्हणून ते करणार नाही. त्याचा बेस अत्यंत व्यवस्थितपणानं चांगला रचला गेला पाहिजे. त्यासाठी काही वेळ हा द्यावा लागेल शासनाला आणि त्यासाठी तो पुरेसा वेळ आम्ही दिलेला आहे. त्यामुळं तो एक महत्त्वाचा विषय या निमित्तानं हाताळतो आहे. दुसरी गोष्ट वक्फ बोर्ड. वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील अनेक अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनी ह्या गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न या अलीकडल्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाला आणि महाआघाडीच्या काळात तो भरपूर झाला आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या तक्रारी सगळ्या महाराष्ट्रातून येत होत्या आणि अल्पसंख्याक समाजाचा विभाग प्रमुख म्हणून त्याची दखल घेणं आणि त्या संबंधातली कार्यवाही करणं किंवा सरकारला त्या संबंधीची कल्पना देणं हे माझं काम आहे. कारण एक अल्पसंख्याक आणि सरकार यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणूनच आज माझी भूमिका आहे आणि त्यामुळं नामदार अजितदादांनी त्यात लक्ष घातलं आणि सगळ्यात पहिलं की वक्फ बोर्डाच्या एका जमिनी ज्या होत्या त्यावर नावही कमी करण्याचा उद्योग सुरू होता, तो थांबवण्यात आला आणि ज्या त्या ट्रस्टच्या आणि ट्रस्टींची नावं देखील त्या उतार्यावर लावण्यासंबंधातले आदेश पारित करण्यात आले आणि त्यामुळे एका दृष्टिकोनातून वक्फच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्या सिक्युअर करण्याचा आणि संरक्षित करण्याचं महत्त्वाचं काम या सरकारनं हाती घेतलं आणि त्यात अजितदादांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाला आज संरक्षण हा एक वेगळा विषय आहे की काही ठिकाणी वातावरण कुलुषित केलं जातं, जाणीवपूर्वक केलं जातं किंवा काहीतरी होतं, समाजकंटक काहीतरी उपद्व्याप करत असतात. अशा वेळेला अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाला कुठेही धक्का लागू नये यासंबंधीची पुरेपूर खबरदारी, काळजी या सरकारमध्ये अजितदादांनी घेतलेली आहे आणि त्या संबंधीचं आपल्याला आज बघायला मिळते की एवढं सगळं काही असलं तरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला गेला असला तरी अल्पसंख्याक समाज मात्र आज महाराष्ट्रात सुरक्षित आहे हे मला सांगताना आज अभिमान वाटतो. आणि अशा पद्धतीनं ह्या शासनाच्या ज्या काही आमच्या योजना सुरू आहेत आणि अल्पसंख्याकांसंबंधीचे प्रश्न आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निधी, शासनाचा आजपर्यंतचा निधी अल्पसंख्याकांचा कोण उचलत होता आणि त्यातनं कोण काय करत होतं